नमस्कार, मी देवचंद बेडकर, जीवन संजीवनी स्पिरुलिना आणि शिवभक्तान अहिल्या ॲग्रो मनमाडवरून. मित्रांनो, आपला देश कृषी प्रधान, पण आज कृषीमध्ये जे अन्न तयार होतंय, हे हायब्रिड तयार होतंय, याच्यावरती केमिकल, पेस्टिसाइड, रासायनिक खतं नको त्या गोष्टी वापरलेल्या आहे आणि तेच आपल्या पोटात जातं. वरतून आपण फास्ट फूड खातो, याच्यावरती केमिकल, नको त्या गोष्टी वापरलेल्या आहे. मग याच्यातून आपल्याला आजार निर्मिती होते आणि मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. 4 डॉक्टर दवाखाने झाले, पण फरक पडत नाहीये. नैसर्गिक पोषणच आपल्या आहारात राहिलेलं नाही. आजार आला का मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो, पण असे अनेक आजार होऊन सुद्धा लवकर रिपेअर होत नाहीये. पण हजारो लोक असे आहेत की जे स्पिरुलिना आणि शिवभक्तांच्या माध्यमातून आज रिकव्हर झाले, निरोगी आयुष्य जगताय. तुम्हालाही निरोगी आयुष्य जगायचं असेल, आजारमुक्त व्हायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा. अधिक माहिती व्हॉट्सअपला जाणून घ्या. देवचंद बेडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलवरती पण सविस्तर माहिती दिलेली आहे. प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलिना. तर असंच जर तुम्हालाही स्वतःला निरोगी ठेवायचा असेल, आजारमुक्त ठेवायचा असेल, आजार विरहित जगायचा असेल, जास्त दिवस जगायचा असेल तर व्हॉट्सअप वरती अधिक माहिती जाणून घ्या. व्हॉट्सअपला क्लिक करा, दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद. हॅलो, हा बोला ना. हा, ते औषध घेतलं मी गेल्या महिन्यात मला मला औषध नव्हती काय मग ते मला थोडे दिवस बंद केलं होतं 8 दिवस जरा. ते मुळव्याचा त्रास थोडा कमी झाला. मूळव्याध होतं मला थोडा त्रास कमी झाला आणि पोट साफ व्हायला लागलं. अच्छा, पोट साफ व्हायला लागलं आणि मूळव्याधाचा त्रास कमी झाला. हा. अच्छा, अजून म्हणजे पाय दुखताय, ते पायाचं काही झालं नाही. अच्छा, पाय दुखतोय ना, होईल ते अजून. आता तुम्हाला किती 2 महिने नसेल झाले ना, का झाले? नाही, एक पहिलीच बाटली झाली माझ्याकडे, पहिल्याच बाटल्या 2. नाही, होईल ते पण होईल, हळूहळू टाइम घेईल ते रिकव्हरीला. पूर्ण बॉडी रिकव्हर करत जातं ना ते एक एक एक. आणि दुसरा आता कालपासून काय प्रॉब्लेम झालाय, माझ्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय. त्याच्यावर पण चालतं का हे? हो, चालतं ना ते. विचारावं माझ्या शिल्लक गोळ्या शिवभक्तान जर घेतलं तर मग मेंदूचं कामच होईल तुमच्या. काय घ्यायचं? शिवभक्तान जर घेतलं याला जोडी. मग दोन येतातच ना बाटल्या, ते दुसरं आणि ते दोन्ही येतं ना. अहो, 3री बॉटल येते शिवभक्तान. 3री पण येते का? हा, मेंदूला लय भारी येते. आणि ते हिमोग्लोबिन पण वाढतं का रक्तातलं? आपली इम्युनिटी पॉवर आहे की नाही साहेब, जी पॉवरफुल वाढली आहे. आणि दुसरी गोष्ट बाकी सगळं अगदी ओके आहे. बाकीचं न शिवभक्तान पण चालू केलंय का? हा, शिवभक्ता पण चालू केलंय. शिवभक्तान 2 गोळ्या आणि स्पिरुलिना 1 गोळी, अशा 2 गोळ्या अनुसपोटी कोमट पाण्यावरून घेतोय मी. हा, स्पिरुलिना 2 घ्या ना. ह्या 2 ग्रॅम होत आहे ना. स्पिरुलिना 2, मग ते आणखी मग कमी पडणार. 3 महिन्याचा डोसला कमी पडणार. 3 बॉटल आहे दादा, दोन्ही मधले एक घ्या. नाही पडत ती एक 360 आलेले आहे ना. स्पिरुलिना काय करायचं सर, मग किती घ्यायच्या? स्पिरुलिनाच्या 2 बॉटल मधल्या 2 आणि शिवभक्तान 2. कारण एकूण बॉटल सर किती आल्या आता? 3 आल्या. 3 मध्ये 120 360 आहे ना. 9 चौक 36. हा, मग आता काय करतो सर, स्पिरुलिना 2 घेतो आणि शिवभक्ता किती घ्यायच्या? 2च. 2 चालतंय. मग सर तसं करतो आता, मग काय अडचण नाही. मी आता काय केलंय, तुम्ही त्या दिवशी मला कॉल केला तर माझ्या लक्षात द्या नसल्यामुळे 4-5 दिवस झालं काय झालंय, स्पिरुलिना 1 आणि शिवभक्ता 2 घे तुम्ही. मग आता उद्याच्या घेतो की तसा. चालेल. बाकी सगळं दम बिम सगळं ओके ना? अगदी माऊली, अगदी देवान ऐकल्यासारखं सर झालंय बघा. आणि मी प्रत्येक ठिकाणी जाईल तसं तुमचं ते ऑनलाईन माझं ते एकदा ते हे होतं, त्यासनी सुद्धा मी कॉल केलता. युट्यूबद्वारे जे ऑनलाईन आहे, तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर दिलता, बऱ्याच लोकांनी दिले मी सर. बरोबर, चालतंय. आयुष्य वाढून जाईल. हाच उद्देश आपला. चालतंय चालेल, पाठवायला होतं ते उद्याकडं. चालतंय. ओके, थँक्यू. हा, म्हणजे कामाला गेला असं आळसपणा यायचा, काम करा वाटत नव्हतं, दमायचं, दम लागायचं, अंग दुखायचं का? आणि परत पण वाढला का? हा, स्टॅमिना वगैरे सगळं वाढलं मग. हा का? रात्रीचं वाढलं काय स्टॅमिना? रातलं वाढला मग. वाढला ना, सगळंच वाढायला पाहिजे बॉडीचा. पूर्ण वाढलं. हा ना. हे अन्न आहे पाटील, चाललंय खात राहायचं, बॉडी रिकवर करून ठेवतं. आजार येऊ देत. लोकांना 40 मध्ये शुगर यायला लागली, बीपी यायला लागला. बरोबर आले का
वर्ष 2 वर्षात हात लावायचं काम नाही पाहिलं. अशा गमती होते. पेशंट आहे माझ्याकडे. आता माझ्याकडं वेटिंग पडू राहिली, वेटिंग. अरे बापरे. या गोष्टी- हॅलो, हा, काय नाव म्हटले? माधवी पगारे. अच्छा, माधवी पगारे. आणि किती बॉटल घेतल्या होत्या तुम्ही? मी 2 बॉटल घेतल्या आहे ना त्या. 2 दुसरा बॉटल महिना घेतल्या. चालू आहे. हा, म्हणजे दुसरा 1 महिना चालू झालाय. आहे. आणि काय प्रॉब्लेम होता? मला म्हणजे खूप प्रॉब्लेम होता. अंग दुखत होतं, खूप त्रास होत होता, झोप येत नव्हती. हा 3 पॅकेट घेतलं होतं. हा 3 डबे घेतले होते 3. स्पिरुलिनाच्या. हो. अच्छा, काय प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट आले तुम्हाला? आपलं बीपी शुगर आहे. हा, बीपी शुगर आहे. बीपी शुगर आहे का? मग काही कंट्रोल आला की नाही? बीपी चेक केलं नाही, पण चांगला वाटायला लागला. म्हणजे रिझल्ट असा आहे की सुस्तपणा गेला ते सगळं पळून. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम जवळजवळ बरेच कव्हर झाले. मग तुम्ही चेक नाही केलं? हा, चेक नाही केलं तर खाली तास थोडा दुखा लागली आणखी. अच्छा, नाही चालू ठेवा. नाही शुगर आहे ना तुम्हाला, त्याला सपोर्टिव्ह पाहिजे ना काहीतरी. बीपीची गोळी बंद करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. मी काय म्हणालो सर, आता 1 डबी राहिली आपल्याकडे शिल्लक. आता 3 आणखी पाठवून द्या. हो, पाठवायला हवं तुम्ही उद्याकडं. हो. काही काळजी नका करू तुम्ही. फक्त मला व्हॉट्सअपला हाय टाका, तुमचा ऍड्रेस येतो बघून. नाही तर ऍड्रेस टाकून ठेवा. मी जरा लग्नात आहे, हो तर सर. तुम्ही ऑफिसला पाठवून देतो. उद्या पाठवायला सांगतो तुम्हाला. ठीक हो, आहे, चालेल चालेल सर. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? काय नाही सर. आता तुझ्या चालेल. चेक करतो बीपी शुगर. चालेल चालेल, काही अडचण नाही. ओके. त्यांना आहे ना फरक म्हणजे जाणवायला लागला फिरण्यासाठी झाले? त्यांना आज 8वा दिवस आहे. अच्छा, आणि काय त्रास होता? त्रास त्यांना आहे ना ते बीपीचा होता आणि चालताना दम लागायचा आणि गुडघे चमकायचे त्यांचे सकाळी सकाळी. ते गुडघे चमकायचे थोडे बंद झाले, म्हणजे बंदच झाले. आणि त्यांचं वजन पण थोडं कमी झालं, असं म्हणजे त्यांना वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. फ्रेश वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. आणि ते आता पहिल्यापेक्षा आहे ना थोडं जास्त हिंडतात. हा, नाही नाही, असं अजून तर लय फरक पडेल. किती वय आहे त्यांचं? त्यांचं 65 वयाच्या आसपास आहे. हा ना, काही अडचण नाही. 2 डबे आहेत मधले ना, 2-2 गोळ्या घेत जा म्हणा फक्त, बाकी काही नाही. हो, आणि ते दुसरे का ऑर्डर केलेलं आहे आपण, ते कधी येईल? कधी दिला होता पत्ता? फक्त रविवारी रविवारी ना? संध्याकाळी. हो. हा हा हा, येऊन जाईल ना. ते काल टाकलंय ते. असं येऊन जाईल ते 2-3 दिवसात, काही अडचण नाही. हो सर, आणि यांना फरक पडेल का बीपीचा? मग बीपीची गोळी 1 महिन्यात बंद होऊन जाईल. हो हो, चालेल. थँक्यू Continue सर. द्यायला हवं फक्त, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, चालेल चालेल, थँक्यू. ओके. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा स्पिरुलिना व सीबक्तान मागवण्यासाठी. धन्यवाद.